जर तुम्हाला रोजच्या घावण्याला थोडा चवदार ट्विस्ट द्यायचा असेल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. नेहमी त्याच-त्याच चवीचं प्लेन घावण खाण्यापेक्षा आज आपण बनवणार आहोत अतिशय झटपट पण अतिशय टेस्टी असं घावण. यानंतर तुम्ही साधं घावण बनवणारच नाही ही माझी गॅरंटी. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. इथे मी 1 कप तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेत. साधा जो रशनिंगचा तांदूळ येतो ना, तो तांदूळ वापरा घावण्यासाठी. कारण जर तुम्ही घावण्याला इंद्रायणी तांदूळ किंवा कोणताही चिकट तांदूळ वापरला, तर घावण अजिबातही व्यवस्थित होत नाही. जेवढं तुम्ही सुटसुटीत मोकळा भात होणारा तांदूळ वापराल, तेवढं घावण तुमचं सहजपणे तव्यावरून निघतं आणि तेवढंच ते खुसखुशीतही होतं. चला आता तांदूळ सगळा मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा. यामध्ये 6 ते 7 ओल्या खोबऱ्याचे काप घाला. ओल्या खोबऱ्याच्या कापांमुळे सुद्धा घावणाला टेस्ट छान येते. त्यामुळे असेल तर आवर्जून घाला. आता ह्या दोन्ही गोष्टी सुरुवातीला छानपैकी बारीक करून घ्यायच्या. आणि आता यामध्ये 5 चमचे रवा आणि 4 ते 5 चमचे दही घालून घ्यायचं. रवा आणि दही घातल्यामुळे या घावणाला स्ट्रक्चर छान येतं आणि चवही अफलातून अशी येते. रवा घातल्यामुळे घावण जास्त वेळ कुरकुरीत राहायला मदतही होते. त्यानंतर घालायचा आहे आपला ट्विस्ट, तो म्हणजे कोथिंबीर, हिरवी मिरची, पाव चमचा हळद आणि 1 चमचा जिरे. इथे मी 1 हिरवी मिरची आणि मूठभर कोथिंबीर घेतली. 1 हिरवी मिरची घेतल्यामुळे काय होतं, चव छान बॅलन्स होते. कारण यानंतर आपण गव्हाणाबरोबर खायला खोबऱ्याची चटणीही बनवणार आहोत. त्यामुळे तीही छान तिखट असणार आहे. आणि पाव चमचा हळद आवर्जून घाला. हळदमुळे रंग खूप छान येतो आपल्या घावण्याचा. चला सगळ्या गोष्टी छानपैकी वाटून घेतल्या. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यामुळे ना इतकी भन्नाट अशी चव आपल्या घावण्याला येते, की काही विचारायलाच नको. त्यामुळे या पद्धतीने घावण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर पाणी ॲडजस्ट करायचं. छान सरसरीत परंतु पातळ असं बॅटर तयार करायचं. जेवढं तुम्ही बॅटर पातळ कराल ना, तेवढी तुमच्या घावण्याला जाळी छान पडणार आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठही सगळ्या बॅटरमध्ये छान एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर एक 10-15 मिनिटं भिजायला बाजूला ठेवूयात. तोपर्यंत चटणी करायला घेऊयात. ओलं खोबरं, हिरवी मिरची, भाजकी डाळ, कोथिंबीरचे देठं आणि त्याचबरोबर आले घेतलेत चटणीसाठी. आता सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये घालून छानपैकी याला पाणी घालून आपण बारीक असं दळून घेणार आहोत. पीठ आपलं आवर्जून भिजायला ठेवा 10 ते 15 मिनिटं. कारण आपण यामध्ये रवा घातलाय. रवा छानपैकी पिठामध्ये, पाण्यामध्ये भिजला गेला पाहिजे. त्यामुळे 10-15 मिनिटं हे सगळं बॅटर भिजेपर्यंत आपली चटणी आरामात होते. अगदी सकाळच्या काही गडबडीत सुद्धा तुम्ही 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता बनवू शकता. फक्त रात्री तांदूळ भिजायला घाला. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हे सगळं साहित्य घालून बारीक करून घेऊ शकता आणि हे भिजेपर्यंत तुम्ही चटणी करून घेऊ शकता. अगदी झटपट अशी होणारी डिश आहे, परंतु चवीला भन्नाट अशी लागते. चला सगळ्या गोष्टी छान वाटून घेतल्यात. आता यामध्ये तडका घालायचा आहे. मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालून छानपैकी खमंग असा तडका तयार करून घ्यायचा आणि तो या चटणीवरती घालायचा. अफलातून अशी ही ओल्या खोबऱ्याची चटणी तयार होते. फोडणी घातल्यानंतर फोडणी मिक्स करण्या अगोदर यामध्ये चवीप्रमाणे मीठही घालून घ्या. इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ घालून घेते. तुम्हाला आवडत असेल, गोड चटणी खायला आवडत असेल, तर पाव चमचा साखर घालू शकता. परंतु मला चटणी पर्सनली गोड आवडत नाही किंवा माझ्या घरातही सगळ्यांना तिखटच चटणी आवडते. त्यामुळे मी अजिबातही चटणीमध्ये कधीच साखर घालत नाही. चला चटणी तयार झाली आहे. बॅटरही व्यवस्थित असं आपलं भिजलं गेलंय. तव्याला अगदी 1 चमचाभर तेल लावून छानपैकी पुसून घ्यायचं. तव्यावरती तेल ठेवू नका. हा नॉनस्टिकचा तवा आहे त्यामुळे तेल 1 चमचा घालायचं. परंतु टिश्यू पेपरने सगळं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर हे बॅटर घालायला घ्यायचं. तवा छान कडकडीत गरम करायचा. पहिल्या घावण्याला तवा व्यवस्थित गरम होत नाही, परंतु दुसऱ्या घावण्याला तवा छान गरम झालेला असतो. त्यामुळे जाळी ही व्यवस्थित अशी फुटते. तुम्ही बघू शकता किती जाळीदार असं हे घावण तयार झालंय. जेवढा तुमचा तवा छान कडकडीत गरम असेल, बॅटर तुमचं पातळ असेल, तेवढं तुमच्या घावण्याला जाळी छान फुटते. अगदी खालचा चमचा सुद्धा वरून दिसतोय. अशा पद्धतीने पातळ असं घावण आपलं तयार झालंय. तुम्ही बघू शकताय रंग तर किती सुंदर आलाय. हळद, त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर या सगळ्यामुळे अफलातून असा रंग येतो. बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे घावण तयार होतं. रवा घातल्यामुळे घावण बराच वेळ खुसखुशीत, कुरकुरीत राहायला सुद्धा मदत होते. घावण बऱ्याच वेळेला एकाच बाजूने भाजलं जातं. परंतु तुम्हाला जर घावण छान कुरकुरीत खायला आवडत असेल ना, तर घावण दोन्ही बाजूनी भाजा. भाजताना सुरुवातीला फ्लेम हाय ठेवायची पीठ घालेपर्यंत आणि पीठ घातल्यानंतर फ्लेम मीडियम करायची. मीडियम फ्लेमवरती दोन्ही बाजूनी छानपैकी भाजून घ्यायचं. यामुळे घावण कुरकुरीत व्हायला मदत होते. अशाच पद्धतीने बाकीची सगळी घावणं मी करून घेते. वरून 1 चमचा तेल घालायचं आणि त्यानंतर पलटी करायचं. म्हणजे खालच्या बाजूने घावण तव्याला चिटकत नाही आणि व्यवस्थित असं ते कुरकुरीत व्हायला मदत होते. चला सुंदर अशी जाळीदार घावणं तयार झालेत. तुम्हाला बघूनच समजत असेल किती सुंदर अशी जाळी आपल्या घावणांना फुटली आहे.
या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही घावणं नक्की ट्राय करून बघा. चला सगळी घावणं तयार झालेत. आता घेऊयात सर्व्हिंग करायला. गरमागरम घावन, त्याबरोबर खोबऱ्याची चटणी. अगदी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने या सगळ्या टिप्स वापरून हे मसालेदार घावन नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. एक घावन तुम्हाला ओपन करूनही दाखवते. घावन दोन्ही बाजूंनी भाजल्यामुळे ना अजिबातही ओलसर होत नाही. अगदी छान कुरकुरीत असं होतं. चला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच भन्नाट रेसिपींसाठी चॅनलला फॉलो